तर आपण पाहतोय विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। मात्र अधिवेशनाची सुरुवातच वादळी झालेली होती। खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावरती हक्कभंग आणला होता। याच संदर्भातली बातमी आपण पाहतो। खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग मांडलेला होता। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता। अर्णव गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष निर्णय देणार आहेत। मात्र विधान परिषदेमध्ये हा प्रस्ताव स्वीकारला गेलेला आहे। अर्णव गोस्वामींनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकेरी शब्दात टीका केलेली होती। हक्कभंग प्रस्तावाला महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। भाजपाने मात्र यासाठी विरोध केलेला होता। ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांवरती आणि कुठल्याही मंत्र्यावरती अशा प्रकारचा शाब्दिक हल्ला होतो त्यावेळेला या सभागृहाने आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे आणि म्हणून हा हक्कभंग आम्ही मांडलेला आहे। हा हक्कभंगाचं महत्व एवढं आहे की ज्याने अपमान केला त्याला या समाजाच्या चौकटीत आहे कुठल्याही परिस्थितीत झालीच पाहिजे आणि म्हणून हा हक्कभंग मी मांडतोय। हा हक्कभंग आपण स्वीकारावा। तर आपण पाहतोय की या विषयावरनं प्रचंड वाद निर्माण झालेला होता विधानसभेमध्ये आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये हा हक्कभंग मांडण्यात आलेला होता। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जातो आहोत। आपला प्रतिनिधी विशाल पाटील याच्याकडे। विशाल, नेमके काय अपडेट्स आहेत? प्रचंड गोंधळ निर्माण झालेला होता। किमान आता तरी हा प्रस्ताव विधान परिषदेत स्वीकारला गेलेला आहे। किमान आता तरी सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे सुरू आहे का? नक्कीच खरं तर आपण पाहिलं की सकाळपासून हा सगळा गदारोळ जो आहे तो पाहायला मिळतोय। मात्र आता खालच्या सभागृहात विधानसभेमध्ये कोरोनाबाबत चर्चा जी आहे ती होताना दिसून येते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत। त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। कोरोनाच्या बाबतीत कशा प्रकारे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालेलं आहे, कोरोना रुग्णांकडे कशा प्रकारे दुर्लक्ष झालेलं आहे हे दाखवून देत आहेत। आणि त्यांनी महत्त्वाचे आरोप जे आहेत ते आता त्यांनी केलेले आहेत। कारण का कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या जी आहे ती सरकारनं लपवलेली आहे असे थेट आरोप केलेले आहेत। जवळपास 7,000 कोरोना रुग्ण आहेत, त्यांची नोंद जी आहे ती कोरोनानं मृत्यू झाले अशी झालेली नाही असा आरोप जो आहे तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्यामुळे आता खरं तर कालपासूनच असं वाटत होतं की ज्या सगळ्या विषयांना धरून विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते कुठेतरी भरकटत जाताना दिसून येत होतं। कोरोनाबाबत चर्चा कधी होणार, कोरोनाच्या बाबतीत इतका महत्त्वाचा प्रश्न असताना राज्यामध्ये वेगवेगळे विषय जे आहेत ते येताना दिसून येत होते। मात्र कोरोनावरती चर्चा होताना दिसून येत नव्हती। मात्र आता गेला 1 तास झाला विधानसभाच्या कामकाजामध्ये पूर्ण वेळ जी आहे ती कोरोनाबाबत चर्चा होताना दिसून येते। अगदी खरं विशाल, महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा सुरू झालेली आहे। कोरोनाच्या मुद्द्यावरती ही चर्चा सुरू झालेली आहे। मुळातच देवेंद्र फडणवीसांनी या आधी सुद्धा अनेकदा टीका केलेली होती, आरोप केलेले होते की कोरोना कमी करण्यासाठी, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यावरती उपचार करणं अपेक्षित आहे। मात्र असे उपचार सुरू असण्याच्या पेक्षा महापालिकेच्या वतीनं संख्या कमी दाखवली जाते आहे, त्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे। किमान आता विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये ही चर्चा सुरू होते। किमान आता तरी राज्य सरकार असेल किंवा मुंबई महापालिका असेल यांना काहीतरी आदेश दिले जातील जेणेकरून कोरोनाला आळा घालण्याचा प्रयत्न होईल असं वाटतंय का? नक्कीच आता कारण का ज्या प्रकारे सगळी व्यवस्था जी आहे ती विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेली आहे तर उत्तर आता सरकार नेमकं काय देतंय, कशा प्रकारे या सगळ्या आरोपांना उत्तर देतंय ते पाहावं लागेल की सरकार मान्य करते की ह्या गोष्टी झालेल्या आहेत, ह्या चुका झालेल्या आहेत, ते का वेगळ्या नव्याने एक काम करण्याची सुरुवात जी आहे किंवा एक इच्छा सरकार दाखवतात ते पाहावं लागेल। कारण का जो काही कोरोनाच्या बाबतीत मग जम्बो हॉस्पिटल असेल किंवा कोरोनाची जी अनेक ठिकाणी रुग्णालय उभे करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जो झालेला गोंधळ असेल हा आता तरी ह्या विधिमंडळाच्या कामकाजानंतर, ह्या अधिवेशनानंतर तरी सुरळीत होणार आहे का हे पाहावं लागेल। आणि ज्या प्रकारे कोरोनाची संख्या
राज्यात वाढताना दिसून येते, ती आटोक्यात आणण्यासाठी कशा प्रकारे राज्य सरकार काम करणार आहे, कशा प्रकारे याची पूर्ण जबाबदारी सरकार घेणार आहे हे आता पाहावं लागणार आहे. कारण का आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. विरोधी पक्षांनी पूर्णपणे कोरोनाच्या बाबतीत सरकारला अक्षरशः धारेवर धरताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता सरकारकडून याला काय उत्तर येतं तेही आपल्याला थोड्या वेळात अगदी खरं विशाल, सरकारकडनं काय उत्तर येतं हे महत्वाचं असणार आहे. मुळातच सरकारचं उत्तर जे असणार आहे ते सरकारच्या वतीनं ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यांची माहिती असणार आहे आणि म्हणूनच विरोधी पक्ष नेत्यांकडनं ज्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्यांचं स्वागत जर सरकारकडनं झालं तर राज्यात बदल झालेला किंबहुना कोरोनाच्या बाबतीत ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये काहीसा बदल झालेला पाहायला नक्कीच दिसू शकतो. धन्यवाद विशाल, तू दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतो आहोत की विधिमंडळामध्ये कोरोनाच्या मुद्द्यावरती चर्चा सुरू झालेली होती. अनेक नेत्यांची, आमदारांची सुद्धा याआधी तपासणी झालेली होती. राज्य सरकारच्या वतीनं कोरोना रुग्णांना एक दिलासा दिला गेलेला आहे. कोरोना चाचण्यांसाठी जिथे 2800 रुपये दर आकारला जात होता तिथे आता अवघ्या 1200 रुपयात या कोरोनाच्या चाचण्या होणार आहेत.